घेतली. रोडेश्वराची शपथ म्हणजे भगवान शिवशंकर कोण आहे? तर जे तपस्वी आहे, योगी आहे. योगी इंद्रिय असतो तर आत्मानंद स्थिता. योगी सदैव आनंदी असतो. म्हणून हे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त केलं. दुसरं म्हणजे शंकराच्या गळ्यामध्ये त्यांनी विष राखून ठेवलं. ते तपश्चर्येमुळं ते मेंदूत पण जाऊ नाही दिलं आणि पोटात पण नाही जाऊ दिलं. त्याला सामर्थ्य लागतं. पण ते सामर्थ्य मिळवायला आम्ही शिवशंकरासारखी तपश्चर्या आराधना करायला पाहिजे. ते आपल्याला समजण्याचे तर आपल्याकडे दुर्गुण सगळे नष्ट होतात आणि सद्गुण जे आहे ते एकत्रित आपल्या जीवनामध्ये आपण वापर करू शकतो. म्हणून आपल्याला जीवनामध्ये आपल्या तपश्चर्येद्वारा आपला उद्योगधंदा आहे ना, तो सुद्धा सेवा आणि समर्पणातनं दिवस रात्र जेवढं जास्त सेवा करता येईल तेवढी आपण त्या समाजाची विश्वासी करायला पाहिजे. सुंदर विश्व निर्माण करणे हा आपला संकल्प आहे. एवढं लक्षात ठेवायचं. काय संकल्प आहे? सुंदर विश्व निर्माण करणं हा आपला संकल्प आहे की त्यामध्ये सगळे प्रेमानं आदराने एकत्र राहतात आणि महान कार्य करतात. बंधुभाव असतो. म्हणून सगळ्या विश्वामध्ये विवेकानंदांनी सुद्धा सांगितले माझे बंधू आणि भगिनींना जगाला माहित नाही हे नातं. त्यांना फक्त पैसे मिळवणे, समृद्धी येणे आणि वेगवेगळ्या प्रकारे संस्कार नसलेल्या ठिकाणांना हे घडताना मी तुम्हाला सांगतो सनातन हिंदू धर्म हा अत्यंत श्रेष्ठ आपण का म्हणतो तर इतर जे आहेत ना आपला अनाधिकारपासून आलेला आहे. याचा एकाने तो स्थापन केला असं नाहीये, पण अनेकांनी त्याच्यात भर मात्र घातलेला आणि अभ्यास करून सर्वांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. इतर हे धर्म नसून ते पंथ आहेत. कारण धर्म एक व्यक्ती नाही स्थापन करू शकतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अमुक धर्म तमुक धर्म अशी 100 धर्म नसतात. आत्मस्वरूपी स्थिर असणे किंवा मूळ स्वरूपाची अवस्था म्हणजे धर्म असतो. आपलं मूळ स्वरूप काय आहे? आनंद, सच्चित आनंद. म्हणून सगळे आनंदाने कसे राहतील यासाठी समाजामध्ये सगळ्यांनी एकत्र आचरण करणं, श्रेष्ठ आचरण करणं हे धर्माचं आचरण आहे. ते सगळं जगामध्ये झालं पाहिजे. जगामध्ये शांती राखली पाहिजे. आता आपल्याला बघतो आपण अनेक युद्ध चाललेले की अहंकारानं आणि स्वार्थामुळे प्रेरित झालेले. सर्वांचं कल्याण व्हावं हा भाव कोणी शिकवलाच नाही. पण तो कोण शिकवणार? भारतीयांनी शिकवलं पाहिजे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की सर्व नियम योग्य पद्धतीने विश्वाचं कल्याणाचं होण्यासाठी प्रथम भारत हा हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर झाला पाहिजे, घोषित झाला पाहिजे. तर जोरात वाजवा, मेंदूपर्यंत त्याची कंपनी बोलतो. काय होणार आहे तर चांगले कायदे शास्त्राला धरून आपण सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू. सगळ्यांचं कल्याण कोणाचा आनंद होणार नाही. सगळ्यांच्या कल्याणासाठी सर्वांना संस्कार चांगले व्हावे हा त्याचा उद्देश आहे. अशा पद्धतीनं हे कार्य जेवढं सांगेल तेवढं थोडं आहे. हा विषय खरं म्हणजे मी 18 तास कंटिन्यूस 4 दिवस बोलू शकतो, पण आता आशीर्वचन असल्यामुळे मी अर्ध्या तासात ते थांबवतो. पण पुन्हा आपण भेटूया. आता आपण भेटलोय, सुरुवात झाली. आता सगळ्यांनी एकत्र येऊया आणि जिथे जिथे संस्कृतीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणं शक्य आहे तर सगळ्यांनी हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं एकत्रित येऊया. आणि तपश्चर्या आणि साधना ही अत्यंत महत्वाची आहे आणि ते हिंदूचं परम कर्तव्य आहे. तरच तो तेजस्वी असणार. त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढला पाहिजे. केव्हा वाढतो आत्मविश्वास? ज्ञानी आणि शक्तिशाली आणि अनुभवी असेल तर त्याचं तेज प्रचंड असतं. म्हणून सत्संगामध्ये राहूया, चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहूया, त्यांच्याकडे ज्ञान घेऊया, तपश्चर्या करूया, आतमध्ये उतरवूया आणि कार्यातून आपलं जे काही सिद्धता आहे ती सहजपणे आपल्याला प्रगतीकरण तसं आपोआप होत असतं. सूर्याला सांगायला लागत नाही मी तेजस्वी आहे. तसं आपण प्रत्येकजण सूर्यासारखे असले पाहिजे, तेजस्वी असलं पाहिजे. तर ते सुंदर पद्धतीने जीवन जगणं हे कधी समाधी असतं. निरपेक्षपणे सर्वांच्या कल्याणासाठी आपण आहोत का हे बघून घेऊया. आपण सगळे कटिबद्ध होऊया. आजच्या वक्त्यांनी जे काय सांगितलं ते मी अत्यंत मनापासून ऐकत होतो. श्री प्रमोदजी विराशी आदरणीय त्यांनी आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया कसा रचला गेला ते खूप छान सांगितलं. मी मनापासून काय ऐकत होतो त्यांचं तर मला माझं बालपण आठवलं. मी 5 आणि 6 वर्षाचा असल्यापासून मेळासमितीला ध्रुव शाखा आणि त्या ध्रुव शाखेमध्ये गेल्यानंतर त्या वयामध्ये आम्हाला गोष्टी, खेळ आणि वेगवेगळे मंत्र पाठ करून घेतले जात असते.
आणि मग घरात पण संस्कृत असल्या कारणानं अनेक संत असायचे, सत्संग व्हायचे. हे राष्ट्रीय सेवक संघ शिवाय घरामध्ये संस्कार याद्वारा एक परिपक्वतेच्या दिशेने वाटचाल हळूहळू व्हायला सुरुवात प्रत्येकाची झाली पाहिजे. या राष्ट्रीय सेवक संघामध्ये होत असते हे मला माहिती आहे. त्यामुळे अनेक भारतामधले अनेक जेव्हा राष्ट्रीय सेवक संघाची कोल्हापुरात लोक येतात तेव्हा आमची भेट होत असते. ते घरी येतात. दिनेश कॉर्नरला तुम्हाला कल्पना देऊन ठेवतो, एक आत्मदर्शन मंदिर आहे, युथ बँक, ब्युटी पार्लर, हे तुम्हाला माहिती आहे तिथलं. ओके, तर ती बिल्डिंग मी 88 साली बांधली. त्यातली 6000 स्क्वेअर फूट जागा फक्त हिंदूच्या कार्यासाठी फक्त राखून ठेवलेली आहे. पुढे हिंदूंनी तिथे यावं, संस्कारासाठी असणारे कार्यक्रम करावे, विनामूल्य असतं ते तुमचंच आहे असं समजा. ते संपूर्ण जे काय आहे ना ते सगळं आपल्या हिंदुत्वासाठी, सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी सर्व एक अत्यंत अशी जागा असावी की पवित्र जे आपलं वाटावं आणि तिथे संस्कार सर्वांच्या वरती व्हावे या दृष्टिकोनातून जवळजवळ 12-15 दिवसाची भारतीय संस्कृती सर्वांना कळावी. म्हणून मी 288 शिबिरं सगळ्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात घेतलेली आहेत. त्यामुळं हे जे काय सगळ्या हिमालयातनं अनेक आश्रमातनं फिरून जे काय ज्ञान प्राप्त केलं तसं सारांश रूपानं ते प्रत्येकापर्यंत समाधी अवस्थेपर्यंत कसं जायचं. आपण म्हणून समाधी म्हणजे जमिनीखाली खड्डा करून गाडून घेणं नव्हे, तर ज्ञानाच्या द्वारा परिपूर्णत्वातून सर्व विश्वाच्या कल्याणासाठी समत्वानं तुम्ही सहज कार्यरत असलं त्याला समाधी म्हणतात. ते आता डिटेलमध्ये आपण नंतर बघूया. पण मला सांगण्याचा हेतू असा आहे की आपल्या क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्व परमश्रेष्ठ तत्वाला पोहोचवण्यासाठी जो आदर्श आचरण करतो तो हिंदू आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून आपण सगळे तपस्वी होऊया, योगी होऊया आणि आपल्या जीवनामध्ये परमश्रेष्ठ काय आहे ते अनुभवूया आणि तो उदाहरण आपल्या आचरणातून सगळ्याच्या रामाने, कृष्णाने, छत्रपतींनी आपल्या जीवनामध्ये सर्वांना जे काय दिलं ना तर तुम्ही सुद्धा तसेच असता. तुम्ही तेच असता. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमश्रेष्ठ अनुभूतीला प्राप्त होऊन सगळ्या विश्वासाठी सहजतेतून तुमचा जो ज्ञानाचा, शक्तीचा जो प्रकाश आहे कार्याद्वारा तो असा सर्वांच्यापर्यंत पोहोचू दे. या विश्वास सर्वांचं कल्याण होऊ दे आणि हिंदू राष्ट्राद्वारा संपूर्ण विश्वाला एकसंधतेने एकत्र करून सगळ्यांना सन्मानानं श्रेष्ठ तत्वापर्यंत पोचवावं अशी भावना आपल्याला सर्वांना लागू दे. यांनी सुद्धा हे जे मुद्दे आहेत 5 मुद्दे स्वाध्यायापासून कुटुंब व्यवस्थेपासून पर्यावरण असो आणखी काही स्वच्छता असो हे सगळ्याचे मुद्दे बारकाईने सांगितले. एक मुद्दा अत्यंत मोलाचा आहे कारण जो आदर्श असतो तो सहज असतो हे महत्वाचं आहे. म्हणून आदर्श तत्व गोळा केली ना तर आपोआप तुम्ही चांगल्या व्हायला लागता. म्हणून तत्वाचा अभ्यास करूया. मग हे मुद्दे जे आहेत ना ते आपोआप चांगला वागेल, शिस्तप्रिय असेल. वेळेचं मात्र फार सगळ्यांनी ठेवावं. 100 वर्ष आपल्याला कार्य करता करता कधी संपून जातील कळायचं नाही. मला तर अजून कळत नाही मी केव्हा एवढ्या वयाचं झालो. वय बोलायचं बंद करून टाकलं. आपलं तरुण राहिलेलं बरं. 15-16 वर्षाचं जे मोठं व्हायला सांगितलंय कोणी तुम्हाला. काय जिज्ञासा असू दे, उत्साह असू दे आणि आपल्याला नवीन नवीन शिकायला मिळून आपण सगळ्यांच्यापर्यंत ज्ञान पोचूया असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आपण सगळेजण 100 वर्ष निरोगी, आनंदी, उत्साहाचं जीवन जगूया. त्याची सद्बुद्धी आपल्याला प्राप्त होऊन हिंदू राष्ट्राचं महान कार्य आपण सगळे हाती घेऊया. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती याच्यापुढे दुसरं काय नाही आहे. त्यामुळे आपण सगळे एकत्र येऊया आणि आपली संघशक्ती जी आहे ती पणाला लावूया आणि महान विश्वाचं कार्य करूया. पुन्हा एकदा सांगतो, श्री गणेश, सरस्वती, महालक्ष्मी, सद्गुरू या सगळ्यांचे आशीर्वाद, मोठ्यांचे, संतांचे, मातापित्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद, आपल्या सर्व देवाधिकांचे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत. तर आपण त्याची जाणीव घेऊया आणि आपल्या जीवनाकडे पूर्ण करूया. तशी सद्बुद्धी या सर्वांना लाभू दे अशी मी सर्वांच्या पुन्हा प्रार्थना करतो. नमस्कार. एक वेळेला होत मग काय.